अंक ज्योतिष, भविष्यवाणी, तंत्रमंत्र या सगळ्याच्या नावाखाली लोकांना फसवणारा अशोक खरात सध्या पोलीस कोठडीत आहे. आता या केसचा नवा आणि सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे ज्या गोष्टींचा वापर करून तो लोकांना आपल्या जाळ्यात ओढायचा त्या गोष्टी शेवटी त्याच्यावरच उलटल्या. तपासात असं समोर आलं की स्वतःचा स्टॅमिना वाढवण्यासाठी आणि पॉवरफुल दिसण्यासाठी तो सतत शक्तिवर्धक औषधं घेत होता. पण या औषधांचा ओव्हरडोस इतका वाढला की 1.5 वर्षांपूर्वी त्याला अर्धांग वायूचा झटका आला होता आणि तो अंथरुणाला खिळला होता. म्हणजेच लोकांना स्टॅमिना वाढवण्याचे उपाय सांगणारा बाबा स्वतःच त्या औषधांचा बळी ठरला. इतकंच नाही तर या प्रकरणात जेव्हा SITने त्याच्या ऑफिसवर छापा टाकला तेव्हा आतून जे सापडलं ते अक्षरशः धक्कादायक होतं. तांब्याच्या बाटल्या, गंडे दोरे, महिलांचे केस, बनावट कस्तुरी तयार करण्यासाठीचा कच्चा माल, अत्तराच्या बाटल्या आणि अगदी 20 फुटांचा प्लास्टिकचा साप सुद्धा. म्हणजे लोकांना घाबरवण्यासाठी, त्यांच्यावर तंत्र केल्याचा भास निर्माण करण्यासाठी हा सगळा सेटअपच तयार केला होता. यामध्ये गंभीर गोष्ट म्हणजे या जाळ्यात फक्त सामान्य लोकच नाही तर काही उच्चपदस्थ महिला अधिकारी सुद्धा अडकल्या असल्याची माहिती आता समोर येते. या सगळ्यातून एक गोष्ट स्पष्ट होती की भीती, अंधश्रद्धा यांचा वापर करून लोकांना कंट्रोल करणं किती सोपं असतं. पण आता ही संपूर्ण सिस्टीम उघड होत चालली आहे. पुरावे सापडतायत, तपास पुढे चाललाय, पण येणाऱ्या काळात अजूनही धक्कादायक माहिती समोर येऊ शकते. शेवटी प्रश्न एकच आहे की आपण अजूनही अशा बाबांवर विश्वास ठेवणारच आहोत का, की आता तरी थोडा लॉजिकल विचार करणार आहोत. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फॉलो करायला गावबत्ती.